नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे. बघा, आज मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये टाकले शेंगदाणे. चला, शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे, डागाळायचे नाही, काय नाही अजिबात. कमीत कमी 15 मिनटं तरी मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. पहा, अगदी शेंगदाणे टाकल्यापासून हलवत सुरुवात करायची की संपूर्ण शेंगदाणे भाजस तोपर्यंत मंद नाही करायचे. खरपूस असे शेंगदाणे भाजणारे. पहा, अगदीच मस्त असे खरपूस भाजलेले छान शेंगदाणे भाजून झालेत. आपल्याला आज मस्तपैकी अशी चटणी बनवायची की महिनाभर टिकेन अशी चटणी आहे मैत्रिणी. इथं एक वाटी हावरी तीळसुद्धा घेतलेले आहेत, पण ते शेंगदाणे तेवढे दाखवलेत तेवढे काय आपल्याला घ्यायचे नाही, त्याच्या निम्मेच घ्यायचेत. पहा, हावरी तिळे अगदी छान अगदी खरपूस असे भाजून घ्यायचेत. ही चटणी अगदी लहान मोठ्यांशी सगळ्यांना आवडणार अशी ही सुंदर चटणी होती आणि पूर्ण महिनाभर टिकते. तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता. चला, तीळ मस्त भाजत आलेत, खमंग असे तीळ भाजलेले आहेत मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. तीळ आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे खोबरं. हे बघा, सुकं खोबरं एक गोटा मी घेतलेला आहे, तो पूर्ण असा किसून घेतलेला. पाहू शकता, एक गोटा आहे. माप काय कमी जास्त असं नाहीच आहे, अगदी परफेक्ट माप आहेत. पहा, आता हे खोबरंसुद्धा आपल्याला अगदी खमंग असं भाजून घ्यायचं. पहा, खोबरंसुद्धा टाकल्या अजिबात तसं ठेवायचं नाही, कलथासारखा चालू ठेवायचं. आपल्यासारखं खालवर करायचं की अक्षरशः मस्त असा रंग आला पाहिजे ह्या खोबऱ्याला. पाहू शकता मैत्रिणी, छान अगदी रंग आलेला आहे. पहा, तांबूस आणि खोबरं आपलं मस्त असं भाजलं आहे बरं का. चला, आता हे खोबरं आपण काढून घेऊया. थंड व्हायला खोबरं ठेवायचं, तोपर्यंत आपल्याला इथं काय काय लागते ते घ्यायचं. 1 चमचा मी धणेसुद्धा घेतलेत, पाहू शकता मैत्रिणी. त्याच्यानंतर लसूण आहे, आलं आहे, 1 चमचा जिरीसुद्धा टाकायची. पहा, आणि हे धणे आणि आलं आणि लसूणसुद्धा टाकायचे, ते संपूर्ण वाटून घेतले. पहा, आता मी इथं कढईमध्ये तेल टाकले. पहा मैत्रिणी, जिरी मोहरी अक्षरशः 1 चमचा टाकलेले, छान तडतडलेले आहे. पहा, अगदी झटपट उरकण्यासाठी मी तुम्हाला ही चटणी दाखवते. पहा मैत्रिणी, आता इथं आपण जे लसूण आलं धणे जिरं वाटून घेतलेले हे आपण तेलात टाकूया. पहा, अगदी छान असं परतून घ्यायचं बरं का, खमंग असं परतून घ्यायचं. पहा मैत्रिणी, एकदम सुंदर असं परतायचं बरं का. त्याच्यानंतर आपल्याला भरपूर सारा कांदा टाकायचा आहे मैत्रिणी. याच्यासाठी मी मोठे असे पावशेराचे 2 कांदे घेतले होते. पहा, संपूर्ण बारीक कट कांदा करून घेतला आहे आणि तो सुद्धा टाकून दिला आहे. पहा, मस्त. आता कांदा चांगला परतून घ्यायचा मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, छान कांदा परतायचा आहे बरं का. अक्षरशः पूर्ण कांदा आपला सॉफ्ट झाला पाहिजे, कलर चेंज झाला पाहिजे. कांदा परतून उगच थोडा झाला पाहिजे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं मी कढीपत्ता टाकणार आहे, तो बी असा कात्रीने कट करून टाकणार आहे. पाहू शकता, हे बघा, अजिबात आपल्याला तो म्हणजे असं साईडला काढताच नाही आला पाहिजे, तोही पोटात गेला पाहिजे आपल्या. असा कात्रीने मी कट करून छोटा टाकलाय. पाहू शकता, हा कढीपत्ता. आता हा सुद्धा पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचा. बघा, मस्त असा परतून घ्यायचा त्याच्यात. मैत्रिणी, ही चटणी एवढी छान आहे की कधीच कोणी खायला कंटाळणार नाही हो. पहा, आता इथे खोबरं छान कुरकुरीतपणा आलेला आहे. ह्या खोबऱ्याला मस्तपैकी मी अशी चुरगाळून घेते. बघा, थोडंसं चुरगाळलं की थोडंसं बारीक भुगा होतो त्याचा. छान असं चुरगाळायचं एका हाताने. आणि खरंच मैत्रिणी, खूप छान मस्त होतं. पहा, आता हे सगळ्या वस्तू मी वाटून घेतलेल्या आहे. इथं मसाले पहा, काळा मसाला, मटण मसाला, धना पावडर, बेडकी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी मसाला हा सुद्धा मी टाकला आहे. पहा, कोल्हापुरी मस्त झणझणीत असा मसाला आहे, तो सुद्धा टाकला आहे. चला, आता हे पूर्ण मसाले आपण असे मिक्स करून घेऊया. का याच्यात टाकले. कांदा पाक एवढीसा झाला मस्तपैकी, अक्षरशः छान परतून असा कांदा झालेला आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला लगेच खोबरं टाकून घ्यायचे. पहा, खोबरं टाकल्याच्यानंतर आपल्याला टाकायचे. पहा मैत्रिणी, इथं टाकले मी हावरी तीळ. ह्या हावरी तीळ आपण मस्त असं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा. बघा, त्याच्यामधला निम्माच टाकणार आहे, निम्मा ठेवून देणार आहे.
पहा मैत्रिणी. त्याच्यानंतर आपण थोडंसं जरा हलवून घेऊया. पहा असं मस्तपैकी. अक्षरशः महिनाभर टिकणारी ही चटणी आहे. पुढं प्रवासात नेली तरी अजिबात खराब नाही होणार, काय नाही होणार आणि खरंच आवडीने खाणार. चला आता याच्यात चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. अगदी मीठही परफेक्ट पडणार आहे आपलं. परफेक्ट मीठ टाकले, कमी जास्त अजिबात होणार नाही. पहा एकदम मापात म्हणजे मापात. आता आपल्याला काय करायचं आहे, चटणी पूर्ण अशी हलवून घ्यायची. पहा ही छान मस्त परतू ही मिरची घ्यायची आपल्याला, छान चटणी. त्याच्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. पहा हिरवीगार कोथिंबीर आहे छान. आता ही पूर्ण मी त्याच्यात टाकलेली पाहू शकता. आणि आता पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. पहा मैत्रिणो, तीळ म्हणतात ना, तीळ खोबऱ्याची चटणी ही कशी वाटली नक्कीच मैत्रिणी सांगा. आणि खूप छान, अक्षरशः महिनाभर टिकणारी ही चटणी आहे की मैत्रिणी. आपली ही चटणी अक्षरशः तयार झालेली आहे. पहा, तुम्हाला जर अशी चटणी अक्षरशः तुम्ही महिनाभर कुठेही गेले, 15 दिवस महिनाभर टिकणारी ही चटणी आणि खरंच खायला बी खूप छान. तीळ खोबऱ्याची चटणी मैत्रिणी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग तुम्ही बनवणार ना हे बी सांगा मैत्रिणी. चला उद्या भेटूया आपण. बाय.